निर्मला सरांशी बोलणं हा होतं. बोला ना. तर आपल्याला किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का? का भेटतात सांगा पुढचं काही. आणि सर आपल्याला 11 कोटीतून अधिक जास्त शेतकऱ्यांना मोदीजींनी सुरू केलेल्या योजनांचा लाभ मिळालेला आहे. पहिल्यांदा आणि सर हा सांगा. आपण भाजपाला पाठिंबा द्याल का सर? अहो पहिल्यांदा तुमच्या मोदीला आमच्या सोयाबीनला भाव द्या म्हणा, मग हरामखोराला आम्हाला पाठिंबा माग म्हणा, आम्ही देता ना. बरोबर. पहिल्यांदा ठीक, कुत्रे चालेल. बरे याच्या दोघांपेक्षा कुत्रे बरे रस्त्यावरचे भुकले तर येत टाकतात, भुकल्या नाही टाकायला तयार नाही तर. एवढं गदळ आहे भाजपचं सरकार. आणि तुम्ही तिथं फोन करून तिथं वाढून बसून शेतकऱ्याच्या दुखावर जखमा करायला पैसे भेटले का? 2,000 का भीक लागली का आम्हाला? कायला टाकायला 2,000 आम्हाला? त्याचे 2,000 भीक लागली का शेतकऱ्याला? पहिल्यांदा भाव दे म्हणावं ना, आमचं जे आहे त्याला कांद्या निर्यात बंदी उठे म्हणावं ना. तोंडवरी केलं की विचारायला तिथं बसून तुम्हाला लाजा नाही तर शिकलेले लोक त्याचं ऐकून फोन करायला तोंडवरी करून कोणाला. ठीक आहे सर, चालेल. तेच धंदे आता काय त्या बीजेपीच्या लोकांची आम्ही फोन घ्यायला त्या वॉर रूम मध्ये बसून रेकॉर्ड करून पाठवा तुमच्या वरिष्ठाला कॉल रेकॉर्ड. बोला सर, मग परत बोला सर आपण. अहो सांगालो ना त्या फडणवीस आणि मोदी शहाला पहिल्यांदा आमच्या सोयाबीन याला भाव दे म्हणावं, तुझं हे सगळं कोपन पिपन बंद कर म्हणावं आणि आम्हाला फक्त भाव दे म्हणावं, आम्हाला एवढंच पुष्कळ झालं म्हणावं. परत बोला म्हणजे काय तुमची हिटलरशी आहे की काय? तुम्ही काय मला अटक करणार आहे येऊन? मी कॉल केलो का तुम्हाला? त्याचे हिटलर काय बंद कर म्हणावं, फोडाफोडीचं राजकारण बंद कर म्हणावं, गाडी दम असं तर स्वतःला ये म्हणावं ना, त्याला झकमाऱ्या करायला दुसऱ्या घर उठी दे म्हणावं. त्याला तर लेकरू बाळ नाही, दुसऱ्याच्या लेकरा बाळ मालायला भाव लागू दे ना, लेकरा बाळ जगू दे ना. 2,000 रुपये टाकून त्याच्या जखमावर मीठ टाकालाय येत आहे ना. हो ना, ठीक आहे. हा 4,000 भाव. अहो सोयाबीनला 4,000 भाव आहे. जीवाला लाज वाटते का? त्याच्या बायकोचं मेकअप होते काय फडणवीसच्या 4,000 मध्ये? त्याच्या बायकोच्या मेकअपचे पैसे असतील 50,000 महिन्याचे. फोनवरी करून इथं फोन करायला बरं कर्नाटक आहे का शेतकऱ्याला लावले तसं? आम्ही फोन कर म्हणजे का? आणि तुम्ही मोदी सरकार कायला म्हणतो? भारत सरकार सोडून देऊन का त्याच्या बापाच्या घरची ठेवी आहे का मोदी सरकार म्हणायला? भारत सरकार नाही का? भारताचं नाव मोदी करता का आता तुम्ही? आणि पैसे द्यायला म्हणजे काय त्यानं का घरचे द्यायला का आम्हाला? पैसे आमचेच आहे ना, टॅक्स कोणाचा आहे? आमचंच आहे ना टॅक्स. हो ना. पहिल्यांदा भाव दे म्हणावं ना, निर्यात मध्ये उठे म्हणावं ना कांद्यावरची. आणि टमाट्याला भाव आला की म्हणजे पळून टमाटर घ्यायला मागिले. खाऊ द्या ना आमच्या शेतकऱ्याला, मोठं होऊ द्या ना. आता आणि अडाणीचं कर्ज माफ करायला आम्हाला शेतकऱ्याचं कर म्हणावं ना, मग कळलं ना आम्हाला. 4,000 रुपये सोयाबीनला भाव आहे आणि एक फडणवीस करता करत हिंडलं होतं सोयाबीनला एवढा भाव यावं, सोयाबीनला कापसाला तेवढा भाव यावा म्हणून. आता कुठं घरामध्ये बिळात जाऊन बसले का? फोडण्याच्या राजकारणामध्ये बसले तिथे जाऊन 4 घरं बघ म्हणा, दुसऱ्या घरं फोड म्हणा, शेतकऱ्याच्या मालाकडे हे करणं फोन करू नको म्हणा कोणाला. तुम्हाला नाही बरं का? तुम्हाला ऐकून घ्या, मी तुमच्यासाठी बोलत नाही. मी फक्त या बीजेपीच्या सरकारच्या धोरणाविषयी बोलत आहे. हा असं तुम्ही समजून घेऊ नका की मी तुम्हाला बोलत नाही. हा खरं आहे ना, तुमचा वार रूम मधून असेल तर हे मेसेज आमच्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळेकडे द्या, तुमच्या जे नड्डाकडे द्या आणि तुमच्या फडणवीस आणि मोदी जे तुमच्या टीम समोर आहे, लोकांचा क्रोध आहे ते त्याच्या पुढे ठेवा. एक टाइमचा जेवणाचा खर्च किती आहे मॅडम? त्याच्या एक टाइमचा जेवणाचा खर्च 20,000 आहे. आमच्या सोयाबीन मध्ये होते त्याचं 3,000 4,000 नको कवडी मोल घेणं आले आणि तुम्ही लाखो लोकांना फोन करायला. हा रिकामे आहेत का शेतकरी त्याच्या मागं पुढे द्यायला? जरांगे पाटील आरक्षणासाठी किती वेळ बसले तिथं? यायला बघायला तिथं टाइम नाही आणि तुम्हाला फोन करायला टाइम आहे का? बरं सत्कार ठेवायला टाइम आहे तुम्हाला? गेलं का? एका कोण्या बीजेपीच्या नेत्याने स्टेटमेंट दिले का? मरून चले तिथं आमचं दैवत गेलं काय? कोणी हराम कोणा स्टेटमेंट या फोडाफोडच्या राजकारणात बसले तर तिथं हे म्हणा टाइम तिथं मराठीचं सोल्युशन काढ म्हणा. आम्हाला सगळे सोयऱ्याचा कायदा करायला सोडून दुसरं 10% गाडीत आणून घातलं. काय काम होतं त्याचं? आणि तोंडवरी करून तिथं सांगायला आम्ही हे केल्या. तू पहिले दिलतास ना बाबा, तुझं टिकलंय का पहिले त्याचं? गेल्यावर तू सगळ्या सोयऱ्याचा कायदा करायला झकमाऱ्या करायला मध्ये 10% लावला असता. आम्ही मागल्या का 10% इकडे ओबीसी मध्ये टाकणं आम्हाला तिथं कर जमते ना. काही मनात आलेलं करायला किती दिवस चालणार आहे? इंदिरा गांधीचं चालणार, हिटलरचं चालणार नाही, याचं किती दोघांचं चालणार आहे? सगळे मॅडम वंगे लोक आहेत, राजकारणी लोकांच्या नादाला आम्ही शेतकरी लागणार आले. आमच्याला भाव नाही आणि द्यायला सांगा. बीजेपीचं तोंड बघायची इच्छा नाही. याची टीव्ही न्यूज जरी आली तर आम्ही टीव्ही बंद करता बघा. आमचा एवढा दिमाग सरलेला आहे. आमच्या सोयाबीनला कवडी मोल चाललंय मला सांगा तुम्ही. आणि तो आम्ही काय म्हणून त्याला चांगलं वा म्हणावं? तुमच्या 2,000 आमची भरती होणार गेली. 8,000 रुपये सोयाबीनचा भाव 4,000 द्यायला, त्याच्यामध्ये एका क्विंटलमध्ये सालभर पैसे द्यायला आम्हाला. आणि तुम्ही सांगायला पैसे भेटतात एवढ्या कोटीला तेवढ्या कोटीला भेटल्या. काय करायच्या कोटीला आम्हाला? तुम्ही आम्हाला पहिल्यांदा भाव द्यायला सांगा त्याला आणि मग बोल म्हणा आम्हाला. आहे का नाही? हा हे सांगा. ठीक आहे. हा ठीक आहे, धन्यवाद.